नमस्कार मित्रांनो, आज आपण पेपर फर्स्ट बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे आन्सर की पाहणार आहोत. आणि हे जे आन्सर्स आहेत हे मी माझ्या अभ्यासानुसार लावलेले आहेत. बाकीचे आपण तर क्वेश्चन आन्सर की आल्यावरती पाहूया. ओके, तर बघा याचा पहिला प्रश्न आजच्या पेपरचा, खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियांमध्ये होत नाही? तर याचं उत्तर आहे बघा 3 नंबरचा, समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणे हे सांस्कृतिक आंतरक्रियांमध्ये होत नाही. ओके, नंतरचा क्वेश्चन बघा, तणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलाचे खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही विचारलेला आहे, म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. हे बघा, जेव्हा नाहीचे प्रश्न येतात तेव्हा मी तुम्हाला अगोदर सांगितले होते तुम्हाला ऑप्शन्स वाचावे लागणार. बघा, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी बघा समतोल आहार घेणे गरजेचं आहे, कामाचे प्राधान्य ठरवणे हे गरजेचं आहे, कामाचे व वेळेचे नियोजन करणे हे पण योग्य आहे. पण तणावाच्या व्यवस्थापनात नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे योग्य आहे का? नाहीये, नकारात्मक दृष्टिकोन नसलाच पाहिजे, म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं. बघा नेक्स्ट क्वेश्चन, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश होय. तर अवबोध नाही, याचं उत्तर आहे विचार प्रक्रिया. अवबोध म्हणजे समजणे, कल्पना म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो, प्रतिमा म्हणजे इमेज. ओके, तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं, विचार प्रक्रिया. कारण एखादी समस्येचं विश्लेषण करून त्याच्यावरती सोडवण्याचा प्रयत्न आपण आपल्या विचार प्रक्रियेतूनच करतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबरचं, विचार प्रक्रिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? हे बघा, संरक्षण यंत्रणा आपण ह्या सर्व आपल्या चॅनलवरती घेतलेले आहेत बघा, आणि डिटेलमध्ये घेतलेले आहेत. याचं उत्तर आहे 2 नंबरचं, तादात्म्य. ओके, स्वतःच्या उणिवा झाकण्याचा प्रयत्न करणे हे तादात्म्यामध्ये होतं, 2 नंबर तादात्म्य. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आसुबेल यांनी आशय, अध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक्रम यांच्या संबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतांमध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? तर आसुबेल यांचा उद्दिष्टांचे जे आपण उपत्या घेतलेल्या आहेत, सिद्धांत घेतलेले आहेत, त्यामध्ये बघा याची पायरी आहे याचं उत्तर आहे 3 नंबरचं, माहितीचे सादरीकरण. ही याचा समावेश होत नाही त्यांच्या उद्दिष्टांच्या सिद्धांतामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, लहान, मोठा, आखूड, लांब, जवळ, दूर, आज, काल इत्यादी संबोध स्पष्ट करून होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येतात? तर याचं उत्तर बघा, कोणत्या म्हणजे मूल जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याला लहान मोठ्याचा अंदाज येतो, आखूड लांबचा अंदाज येतो, दूर जवळचा, हे गोष्टी त्या वर्गीकरण करू शकतो आणि व्यवस्थित क्रम लावू शकतो. तर जीन पियाजे यांनी मांडलेल्या कोणत्या क्रियामध्ये हे येतं? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं, औपचारिक क्रियात्मक अवस्था. ओके, जीन पियाजे यांच्या औपचारिक क्रियात्मक अवस्था. बघा मित्रांनो, ज्यांनी CTETचा फॉर्म भरलेला आहे किंवा भरणार आहेत, जी फेब्रुवारीमध्ये एक्झाम होते, त्याच्यासाठी जीन पियाजे यांची सगळ्या विकासाच्या अवस्था तुम्ही नीट अभ्यासून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे? तर हा प्रश्न आपल्याला गणित म्हटलं की उपयोजन आलं, म्हणजे आपण एखाद्याची त्रिज्या घेतली त्याचं क्षेत्रफळ काढणं, म्हणजे आपल्याला ते उपयोजनात्मक येतात. म्हणजे आपण जेव्हा आपण प्रश्न बघितले होते, गणित, बेरीज, वजाबाकी ह्या गोष्टी आपण कागदोपत्री तो करतोच, पण त्याचा उपयोग व्यवहारात कसा करावा, म्हणजे उपयोजन कसं करावं त्याचं, म्हणून हा गणित हा विषय असल्यामुळे याचं उत्तर आहे 2 नंबरचं, उपयोजन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनांचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागात
केंद्रामार्फत केले जाते. बघा हा प्रश्न आहे सायन्सचा, त्यामुळे सायन्स असल्यामुळे हे व्यवस्थित मी सांगू शकते की याचं उत्तर आहे 4 नंबरचं पार्श्वललाटीय भाग. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केले असले पाहिजे असे मत डॅश यांनी मांडले. हे आपल्याला उत्तर डोळे झाकून आलं पाहिजे. हे मांडलेलं आहे जीन पियाजे यांनी. ओके, जीन पियाजे यांनी पूर्वज्ञान पक्के केले पाहिजे हे असे सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्रमन्वयित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे डॅश चौकट होय. तर विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे ज्ञान संपादन. ओके, तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं ज्ञान संपादन. नंतरचं बघा. संवेदनेला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते. त्याचं तुम्हाला सगळ्यांना उत्तर आलं पाहिजे. संवेदना हा टॉपिक आपण डिटेलमध्ये घेतला होता. याचं उत्तर आहे 1 नंबरचं अवबोध. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅनियल गोलमल यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणता घटक समावेश होत नाही असं दिलेलं आहे. कोणता समावेश होत नाही, तर याचं उत्तर बघा 2 नंबरचं आहे तदनुभूती. ओके, डॅनियल गोलमन यांची भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आपण डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती बघितलेले आहे. त्यानुसारच उत्तर सांगते तदनुभूती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. परिकल्पना निर्मिती समस्येचे उकल होण्यासाठी डॅश या प्रतिमानाचा वापर केला जातो. तो बघा. परिकल्पना निर्मिती आणि समस्येची उकल करण्यासाठी पृच्छ प्रशिक्षण प्रतिमानाचा वापर केला जातो. याचं उत्तर आहे 1 नंबरचं पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान. ओके, नेक्स्ट बघा. मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे. त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं जेम्स व लँग यांनी केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासूनही गुणात फरक पडत नाही. या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो. ओके, तर या विधानातून कोणता कसोटीचा निकष साध्य होतो. त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं विश्वसनीयता. सायकल चालवण्याची कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास डॅश म्हणता येईल. काय म्हणता येईल हेच प्रश्न आपण घेतला आहे. याचं उत्तर आहे 1 नंबरचं धनसंक्रमण. ओके, शारीरिक प्रक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही. कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही विचारले, ते याचं उत्तर आहे 3 नंबरचं व्यसनाच्या आहारी जाणे. या तंत्राचा वापर केला जात नाही. ओके, आपल्याला ह्या गोष्टी काही गोष्टी काही क्वेश्चनचे आन्सर्स हे आपल्याला अंदाजही घ्यावा लागतो. ओके, आता हे आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला नव्हता याचा, पण आपण हे वाचल्यानंतर हा क्वेश्चन वाचल्यानंतर त्याचा अंदाज आपण नक्कीच घेऊ शकतो की व्यसनांच्या आहारी जाणे ह्या तंत्राचा वापर आपण कुठंच करू शकत नाही. ओके, शारीरिक प्रतिक्रिया व्यवस्था करण्यासाठी. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो. ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं भावनात्मक कार्य करणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उत्पत्तीमध्ये मांडले आहे. ओके, तर याचं उत्तर आपण बघूया मित्रांनो. याचं उत्तर आहे 3 नंबरचं स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे.
ओके, कार्ल रॉजर्स या मनशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना स्वतःचं स्वमूल्यमापन हे करता आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उत्पत्ती मांडताना त्यांची 3 घटकात मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? याचं उत्तर आहे 4 नंबरचं मूल्यमापन, निवडलेल्या पर्यायांची परिणामकारकता तपासणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ज्ञाताकडून म्हणजे त्यांचं पूर्वज्ञानाबद्दल त्यांना माहिती असणे. आधी वस्तू दाखवतो आपण प्राथमिक इयत्तेत आणि मग त्यांना अज्ञाताकडे म्हणजे नवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. अब्राहम कप्लान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे डॅश होय. बघा, काही क्वेश्चन्स हे आपल्याला न अभ्यासता करताही अंदाज आला पाहिजे. तर माझ्या अंदाजानुसार मित्रांनो याचं उत्तर आहे 4 नंबरचं तत्व. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे येते? तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं, हायड्रोसिफिलस या हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे मुलांमध्ये मतिमंदत्व हा शरीरात येतो. ओके, नेक्स्ट. 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश यांनी मांडले. तर अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्ती आपण बघितलेल्या आहेत, अध्ययन संक्रमण बघितलेलं आहे. तर समान घटक उत्पत्ती आपण बघितलेली. याचं उत्तर आहे 2 नंबरचं, थॉर्नडाईक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे अवधान. अवधान म्हणजे मनाने जाणून घेण्यासाठी केलेली धडपड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ब्लूमच्या वर्गीकरण म्हणजे टॅक्सॉनॉमी शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला डॅश घटक आहे. याचं उत्तर आहे 2 नंबरचं, प्रत्याभरण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता? ओके, तर याचं उत्तर बघा 2 नंबरचं आहे, ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे? पलायन म्हणजे काय? पळून जाणे. ओके, तर आपल्याला सगळेच आन्सर्स ऑप्शन्स वाचावे लागणार. विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे पलायन करू शकते का? नाही. खेळामधील संघ तयार करणे पलायन करू शकते का? नाही. वाघ दिसताच पळून जाणे, हे असू शकते. मग याचं उत्तर आहे 3 नंबरचं, वाघ दिसताच पळून जाणे. 4 नंबरचं बघा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती बरोबर राहणे पलायन करणे हे योग्य आहे का? नाही. म्हणून 3 नंबरचा, वाघ दिसताच पळून जाणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञान रचनावादाचे खालीलपैकी कोणती गृहीतके अयोग्य आहे? याचं उत्तर आहे 2 नंबरचं, अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. तर या प्रश्नाबद्दल बोलायचं म्हटलं तर हे खरंच नवीन प्रश्न होता आणि काही मानसशास्त्र तुम्हाला गुगलवरून किंवा इतर मानसशास्त्राच्या पुस्तकातूनही अभ्यास करावा लागेल मित्रांनो. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही? ओके, तर याचं उत्तर बघा 3 नंबरचं आहे, अपेक्षित वर्तन बदल व अध्ययन परिस्थिती यांचा संबंध कार्यनीतीशी येतो, तर आशय व सादरीकरण यांचा संबंध अध्यापन पद्धतीशी येतो. ओके मित्रांनो, इथेच आपले क्वेश्चन संपतात बालमानसशास्त्राचे आणि 2024च्या मानाने यावेळेसचा बालमानसशास्त्राचा पेपर खरंच सोपा होता. चला नेक्स्ट भेटूया मराठीच्या आन्सर